पवित्र पोर्टल 2026 भरपूर विद्यार्थी लॉग इन करत आहे, परंतु लॉग इन करताना तुम्हाला OTPचा प्रॉब्लेम येत असेल किंवा तुमचा लॉग इन करताना ID आणि पासवर्डचा इश्यू असेल, तर ID आणि पासवर्ड कोणता असणार आहे, तर तुम्ही लास्ट टाइम पवित्र पोर्टलला जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला ID आणि पासवर्ड मिळालेला आहे, तोच ID आणि पासवर्ड तुम्हाला आता यूज करून लॉग इन करायचा आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे की OTP प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा, या संदर्भात पवित्र पोर्टल यांच्याकडून जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्याप्रकारे आपण दोन्ही माध्यमामधून आपण OTP कसा जनरेट करू शकतो किंवा तुम्हाला OTP कसा येणार या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला पवित्र पोर्टल 2025चं जे पेज आहे या साईडला यायचं आहे। या साईडला आल्यानंतर आपल्याकडे ID आणि पासवर्ड आहे, जो ID आणि पासवर्ड तुम्ही लास्ट टाइम तुम्हाला मिळालेला आहे तो ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचा आहे। तर बघू शकता लॉग इन करण्यासाठी काय सांगितलेलं आहे, जर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करणे किंवा लॉग करण्यासाठी जर काही तांत्रिक अडचणी येत असेल तर उमेदवार इथे जे ईमेल ID दिलेली आहे या ईमेल IDवर मेल करू शकतात। तर याबाबत उमेदवारांना प्राधान्यक्रमाबाबत येणाऱ्या ज्याही अडचणी असेल त्यासाठी मार्गदर्शन मिळू शकते। त्याचप्रमाणे बघू शकता ज्या उमेदवारांना OTP मिळण्यास अडचणी येत आहे अशा उमेदवारांनी ते वापरत असलेले ब्राउझरची हिस्ट्री कॅचे क्लिअर करावी म्हणते आणि त्यानंतरही समस्येचे निवारण न झाल्यास इनकॉग्निटो विंडो म्हणजे प्रायव्हेट विंडोचा वापर करावा। तर या संदर्भात आपण जे दोन्ही ऑप्शन सांगितलेले आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय, त्याप्रकारे तुम्ही करून बघा, तुम्हाला सुद्धा OTP येऊ शकतो। तर बघा आता आपण जे पेज आपलं लॉगिनचं आहे त्या पेजमध्ये जाणार। सर्वात अगोदर आपण हिस्ट्री जी आहे हे डिलीट करणार। पेजवर आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला ईमेल ID दिसेल आणि इथे तुम्हाला 3 डॉट दिलेला आहे, तिथे क्लिक करा। त्यानंतर बघा इथे हिस्ट्रीचं ऑप्शन दिलेलं आहे, दिसतं इथे हिस्ट्रीचं ऑप्शन दिलं आहे तुम्हाला, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही ओपन हिस्ट्री पेजला क्लिक करून घ्या। तिथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार। यामध्ये डिलीट ब्राउझिंग डाटा इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला। तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जी संपूर्ण हिस्ट्री आहे डिलीट करायची। बघा तर यामध्ये लास्ट आवर 24 आवर असं ऑप्शन दिलेलं आहे, परंतु इथे ऑल टाईम पाहिजे आपल्याला। तर इथे मोअरमध्ये जर क्लिक केलं आपण तर तिथून आपल्याला बहुतेक ते ऑप्शन मिळू शकते। बघा इथे आपल्याला ऑल टाईमचं ऑप्शन मिळालेलं आहे। आता यामध्ये संपूर्ण जे चारही ऑप्शन आहे तुमचे जे 4 असेल किंवा एक्स्ट्रा असेल त्यामध्ये तुम्हाला टिक करून घ्यावं लागेल। संपूर्ण जे टिक करा आणि त्यानंतर डिलीट डाटाचं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करावं लागेल। तर तुमचा जो डाटा आहे हा संपूर्ण ब्राउझिंगचा डिलीट होऊन जाणार। त्यानंतर तुम्ही परत आपल्या साईडवर जा पवित्र पोर्टलच्या आणि त्यावरती लॉग इन करून OTP सेट करा। OTP तुम्हाला यायला पाहिजे। समजा OTP नाही आला तर परत आपल्याला काय सांगितलं आहे, इनकॉग्निटो विंडोमध्ये तुम्ही जाऊ शकता। तर बघा परत 3 डॉटला क्लिक करा, जिथे आपण सांगितलं तुम्हाला लास्टला ते 3 डॉट दिलेल्या सर्वात वर तिथे क्लिक करा। त्यानंतर बघू शकता न्यू इनकॉग्निटो विंडोचं ऑप्शन दिलं तुम्हाला, 3 नंबरचं ऑप्शन दिलेलं असेल। तुमच्या PC मध्ये चेक करा, लॅपटॉप असेल तर लॅपटॉपमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर आपल्याला न्यू इनकॉग्निटो विंडोला क्लिक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी विंडो आहे ही प्रायव्हेट ओपन होणार। बघा अशा प्रकारे विंडो ओपन झालेली आहे। यामध्ये आता तुम्ही साईट ओपन करा पवित्र पोर्टलची आपली। बघा अशा प्रकारे साईट ओपन झालेली आहे आणि यामध्ये बघा किती फास्ट ओपन होत आहे। यामध्ये क्लिक करा। त्यानंतर आता खाली आल्यानंतर बघा 2025चं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे ऑप्शनसुद्धा ट्राय करू शकता। आणि तुम्ही म्हणसाल सर हे तर पेज नॉर्मल दिसत आहे, परंतु नाही, बघा इथे बघा तुम्ही, इथे तुम्हाला इनकॉग्निटो ऑप्शन आलेला आहे, हे प्रायव्हेट पेज आहे। अशा प्रकारे तुम्ही दोन्ही ऑप्शनमधून ट्राय करा, तुमचासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो। तर बघू शकता 2025च्या पेजला आलो आम्ही, यामध्ये ID टाकला, पासवर्ड टाकला आणि त्यानंतर इथे आम्ही कॅप्चासुद्धा इन्सर्ट केला आणि लॉग इन केलं। बघा इथून OTPचं पेज लगेच आलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ट्राय करू शकता, ट्राय करा। आणि जर साईट खरोखर डाऊन असेल तर तुमचं पेज ओपन होणार नाही आहे। क्लिअर, हा प्रॉब्लेम OTP येत नसेल तर आहे। क्लिअर, जर साईट जर सध्या ओरिजिनलमध्येच डाऊन असेल तर तुमची साईट चालणार नसेल तर थोडा वेट करा। आणि जास्त करून विद्यार्थ्यांनी एक प्रयत्न करा की रात्री जर तुम्ही ट्राय करू शकत असाल समजा 12 नंतर, तर ट्राय करून बघा, तुमचे संपूर्ण जे फॉर्म आहे हे वर्क करत आहे आणि प्रेफरन्ससुद्धा जनरेट होत आहे। फक्त नाईटला झालेले आहे काही विद्यार्थ्यांचे, तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता। आणि या प्रकारे तुम्ही OTPचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता। फक्त एकच लक्षात ठेवा, जो मोबाईल नंबर तुम्ही यामध्ये दिलेला आहे हा मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या मोबाईल नंबरवर इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल हे सुरू आहे का हे सुद्धा तुम्ही एकदा चेक करून बघा। आणि पवित्र पोर्टल 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।